भारतीय प्रजासत्ताक दिन दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा एक राष्ट्रीय सण आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्वीकारून लोकशाहीचा स्वीकार केला। या दिवशी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भव्य परेड आणि राष्ट्रध्वज फडकवला जातो, तर देशभरात शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शौर्य पुरस्कारांचे वितरण करून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला असला तरी देशाचे स्वतःचे संविधान 1950 मध्ये लागू झालं। भारताला प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करण्यासाठी 26 जानेवारी 1950 हा दिवस निवडला गेला, जो 1930 पासून पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा केला जात होता। या दिवशी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य परेड आयोजित केली जाते। राष्ट्रपती ध्वजारोहण करतात, त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाते। या परेडमध्ये भारतीय सशस्त्र दलांचे शक्ती प्रदर्शन, सांस्कृतिक झाकी आणि देशभक्तीपर नृत्य नाटके साजरी केली जातात। देशासाठी अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि इतर पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात। तसंच शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांची परेडमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली जाते। हा दिवस देशाला एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित करणारा दिवस आहे। या दिवशी शाळांमध्ये राष्ट्रीय प्रतिज्ञा घेतली जाते। देशाच्या विविध राज्यांमध्ये राज्यपाल ध्वज फडकवतात। इतर देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। पाकिस्तानमध्ये 23 मार्च रोजी, इराणमध्ये 1 एप्रिल रोजी आणि नेपाळमध्ये 28 मे या दिवसांना हे देश आपापले प्रजासत्ताक दिन साजरे करतात।